राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटामध्ये शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आज जाहीर प्रवेश केला। या कार्यक्रमादरम्यान रहमतपूर येथे बोलताना अजितदादा पवार पहा फक्त भरारी वृत्तसेवा या यूट्यूब चॅनलवर। आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी ज्यावेळेस 99 साली कॅबिनेट मिनिस्टर झालो त्यावेळेस पवार साहेबांनी मला या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं आणि त्याच वेळेसपासून माझा या जिल्ह्याशी तसा जवळनं संबंध आला। अनेक कार्यकर्ते जोडले गेले, अनेक कार्यकर्त्यांना मी संधी दिली। शेवटी कार्यकर्ता हा कुठेतरी लोकांच्या लक्षात पण राहायला पाहिजे, तो लोकांच्या मध्ये रमला देखील पाहिजे आणि त्याच उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक वैचारिक बैठक या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली आणि अतिशय चव्हाण साहेबांच्यावर मनापासून प्रेम करणारा हा जिल्हा राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी या जिल्ह्याने खासदारीच्या रूपाने, आमदारकीच्या रूपाने, जिल्हा परिषदेच्या रूपाने, जिल्हा बँकेच्या रूपाने ताकद उभी केली। जे पुणे जिल्ह्याने दिलं नाही त्याच्यापेक्षा कितीतरी सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून देणारा हा जिल्हा आणि त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची आस्था, आपुलकी, प्रेम असणारा मी एक कार्यकर्ता। पण शेवटी नांदवडला आम्ही विसरू शकत नाही। मी पण माझ्या कारकिर्दीमध्ये नांदवडला जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, राजकीय घडामोडी घडत असतात। शेवटी मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो की बाबांनो, कुणी ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही। सत्ता येत असते, सत्ता जात असते। शेवटी जनतेची कामं करायची म्हटलं तर तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे। तुम्ही विरोधी पक्षामध्ये राहून आंदोलन करू शकता, मोर्चे काढू शकता, त्याच्यामध्ये उपोषण करू शकता, त्यामध्ये सत्याग्रह करू शकता। या सगळ्या गोष्टी अहिंसेच्या मार्गाने तुम्ही करू शकता, पण लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसाला ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्णत्वाला नेण्याच्या करता तुमच्याकडे जिल्हा परिषद असावी लागते, तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा बँक असावी लागते, तुमच्या ताब्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायती असाव्या लागतात, तुमच्या ताब्यामध्ये राज्य सरकारच्या बद्दलचा काही अधिकार असावा लागतो। आणि त्याच उद्देशाने पहिले 15 वर्ष आम्ही लोक काम करत होतो। अनेक जण मुख्यमंत्री झाले, तुमच्याही सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री पद मिळालं, इतरही अनेक झाले। उपमुख्यमंत्री देखील स्वर्गीय आर पाटील, भुजबळ साहेब, विजयसिंह मोहिते पाटील साहेब झाले। पण हे सगळं खरं असताना नंतरच्या काळामध्ये अंतर वाढत गेले आणि ते अंतर इतकं वाढलं की शेवटी प्रत्येक जण स्वतंत्र लढला। मला वाटतं 2014ची गोष्ट आणि त्याच्यातून महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि भाजप शिवसेनेची सत्ता आली। मी मगाशी सांगितलं ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलेलं नाहीये आणि त्याच्यातून काही बदल राजकीय घडले। तरी देखील त्याच्यानंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर काँग्रेसनी, राष्ट्रवादीने सरकार बनवलं। त्यामध्ये वेगवेगळी विचारधारा होती, विचारधारा एक नव्हती। काँग्रेसची, राष्ट्रवादीची विचारधारा साधारण सारखी, पण शिवसेनेची वेगळी होती। ते सगळ्या महाराष्ट्राने मान्य केलं, त्याच्यामध्ये सगळ्या नेत्यांनी त्याला आशीर्वाद देण्याचं काम केलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये काही घटना घडल्या। मला माझ्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की दादा काही करा, परंतु सरकारमध्ये चला आणि त्याच्यामध्ये आम्ही सरकारमध्ये पुन्हा जाण्याचा प्रयत्न केला, परंतु काही अडचणी आल्या। नंतर मला काही भूमिका घ्यावी लागली। मला कुठेतरी जाणीवपूर्वक ती भूमिका घ्यायची नव्हती, पण कुठेतरी माझ्या पण आमदारांना मदत व्हावी। एक तर पहिल्या 8 वर्षामध्ये मात्र मला आठवत असेल त्याच्यातलं 1 वर्ष 1.5 वर्ष तर करोनातच गेलं, बाहेर पण पडता येत नव्हतं, त्याच्यामध्ये टॅक्स कमी झालेला होता। माणसांना कसं करोनातनं बाहेर काढायचं, राज्य सरकारचे पगार कसे करायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता, परंतु तोही काळ आम्ही त्या बाबतीमध्ये कशाही पार केला आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये एकनाथराव शिंदेने वेगळी भूमिका घेतल्यानंतर वेगळं काही घडलं। त्याच्यानंतर मी सरकारमध्ये गेलो। काही जण म्हणतात त्याची पवार तुम्ही भाजपबरोबर कशी गेले? अरे शिवसेनेबरोबर गेलेले चालता आणि मग आम्ही भाजपबरोबर गेले की तुम्हाला चालत नाही, हे कसं रे? असं नाही पाहिजे ना। आम्ही आमची विचारधारा सोडली का? शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा, त्या विचारधारेने मी पुढे चाललो। मलाही कळतं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याच पद्धतीनं आम्ही पण आज माझ्या रहमतपूरमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, पुढ्या गोविंदाने राहतात। आपण कुठं जातीचा, पातीचा, धर्माचा, पंथाचा अनादर करत नाही। ही आपल्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण नाहीये। त्यांनी तर सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये राजकारण कसं केलं पाहिजे हे शिकवलं। आजपर्यंत देखील चव्हाण साहेबांचं नाव घेतलं की आपण आदराने त्यांच्या नावापुढे नतमस्तक होतो, त्यांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक होतो। हा आदर्श बळासमोर ठेवून आम्ही पुढे चाललोय आणि हे सगळं होत असताना काही लोक मात्र जी अतिशय माझ्या जीवाभावाची होती
ही माझ्यापासून थोडीशी दुरावली. त्याच्यामध्ये सुनील असेल, त्याच्यामध्ये आनंदराव असतील, संभाजीराव असतील, शहाजीराव असतील, अनेक सहकारी होते. परंतु आता ते सगळे घर वापसी झालेले. आपण म्हणतो त्या वेगवेगळ्या आजचा दिवस हा आमच्या सगळ्यांच्या करता, सातारा जिल्ह्याच्या करता खास ज्याचा उल्लेख आबांनी केला. हे सगळे सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये परिवारामध्ये प्रवेश केलाय. मी या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, एक म्हणतात दिन का भुला अगर शाम को घर वापस आए तो उसे भुला नहीं करते. अगदी तसंच आज या सगळ्यांच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. सर्वजण स्वग्रही परत आलेले. आज या सगळ्यांची आणि साताऱ्याची मातीची घट्ट नाळ असलेले सुनील सकट हे सगळे कार्यकर्ते सामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे आणि त्यांच्या अडीअडचणीला जाऊन जाणारे अशा पद्धतीने हे सगळे माझे सहकारी आणि त्याच्यामुळं असा हे सगळे सहकारी आज आपल्याशी पुन्हा जोडले जात आहेत याचा माझ्यासारख्याला मनस्वी अशा प्रकारचा आनंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष, या रहिमतपूरचा नगराध्यक्ष आणि वेगवेगळ्या पदावर व्हाईस चेअरमन बँकेचा सुनील अतिशय उत्तम प्रकारचं काम केलं. पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणारा एक कार्यकर्ता. त्यामुळं असा नेता, असा कार्यकर्ता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये जोडला गेला पाहिजे ही माझी भावना होती. आणि तो उत्कृष्ट एक संघटक आहे, अत्यंत प्रामाणिक आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्याचा स्वभाव आहे. अशा पद्धतीनं शहाजीलाही वाटत होतं की परत आपण एकत्र झालं पाहिजे, संभाजीलाही वाटत होतं परत एकत्र झालं पाहिजे, आनंदरावला वाटत होतं, बाकीच्या सगळ्यांना वाटत होतं आणि त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमची पण जबाबदारी वाढलेली. मित्रांनो, उद्यापासून महाराष्ट्रातल्या 288 नगरपालिका आणि नगरपंचायतीचे फॉर्म भरायचा कार्यक्रम सुरू होणार आहे. आणि फॉर्मची शेवटचे एकदा चिन्ह वाटप झालं ते 26ला होणार आणि 2 तारखेला मत झाले. अवघे 6 दिवस प्रचाराला मिळतात. त्यामुळं कार्यकर्ता, बूथ कमिटीचा माझा सहकारी हा गाफील राहता कामा नये. हे होत असतानाच माझा अंदाज आहे की कदाचित जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या पण निवडणुका जाहीर होतील. पुन्हा तिथेही माझ्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला सत्तेचं विकेंद्रीकरण करून आमच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली. त्याच्यातनं कार्यकर्ते पुढे येतात. त्याच्यातनं आता बकरदाबाद जिल्हा परिषदेत पुढे आलेला कार्यकर्ता आज मंत्री झालेला. आर पाटील जिल्हा परिषदेचा सदस्य होता, एक बैलाची खूण होती 1900 साली. तिथं निवडून आलेला राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. विलासराव देशमुख गावचे सरपंच होते, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. कितीतरी अशी नावं सांगता येतील की असे कार्यकर्ते त्या महाराष्ट्राला या जिल्हा परिषद, तालुका पंचायतीने दिले, नगरपालिकेने दिले, महानगरपालिकेने दिले, सहकाराने दिले. हे खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दूरच्या दृष्टीचं एक मूर्तिमंत अशा प्रकारचं उदाहरण. मित्रांनो, या गावामध्ये अनेक मान्यवरांची परंपरा. वाघू परांजपे असतील, डॉक्टर अण्णा देशपांडे असतील, त्यांचे पुत्र गोपू देशपांडे असतील, नाटककार वसंतराव कानेटकर असतील, सरदार बाबासाहेब त्या ठिकाणी माने असतील, अभिनेत्री ज्योती सुभाष किंवा अभिनेत्री अमृता सुभाष, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पैलवान बाबूराव चव्हाण, आणखी कितीतरी मान्यवरांची यादी या नगरी करता सांगता येईल. एवढे मोठे मोठे लोक या नगरीनं राज्याला दिले, या जिल्ह्याला दिले. सुनील माने यांचे वडील गुलाबराव भाऊ माने यांचा या गावाच्या परिसरावर एक चांगल्या प्रकारचा प्रभाव होता असं सुनील गांधी लोकांना सांगतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव दादा पाटील आणि गुलाबराव माने हे यांचा अतिशय विशेष स्नेह होता. आणि त्याचं एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं, अनेक रहिमतपूरकरांना माहिती असेल, त्यांना आठवत पण असेल, मला कोणीतरी सांगत होतं की गुलाबराव माने हे अतिशय जिद्दी माणूस. आणि त्यांना एकदा सातारा कोर्टामध्ये एका वकिलांनी चॅलेंज दिलं. त्या वकिलांनी सांगितलं, का भाऊ, मी म्हणेल तसं त्या केसमध्ये तुम्ही सांगायचं, मी सांगितलं तशा पद्धतीने तुम्ही बोलायचं, आणि तुम्ही मी सांगितलं तसं बोललं नाही तर मी तुमची केस लढू शकणार नाही. आता ही जिद्दी त्यांनी सांगितलं, तुम्ही या केसमध्ये त्याला काय माहिती आमच्या गुलाबराव भाऊंना की राम, त्या वकील म्हणला मी तर नाही तुमची केस लढणार, तुम्हाला बोलवायचं असेल तर राम जेठमलानीला बोलवा. त्यावेळेस मुंबईचा नंबर 1 वकील, दिल्ली कोर्टाचे कोण, राम जेठमलानी. आणि एवढंच भाऊंनी ऐकलं, वकिलांनी डायरेक्ट जेठमलानीचं नाव काढलं. पण ते कसल्या केससाठी येतात, दिवाळी केससाठी येतात का नाही, दाव्यासाठी जमिनीच्या प्रकरणात येतात की नाही, ही लोक मिनिटाला पैसे घेतात. आज आता मोठे मोठे वकिलांचा एका वेळेस उभा राहायला 15 ते 20 लाख रुपये दर आहे. ठीक आहे, त्यांची बुद्धी आहे, त्या बुद्धीला ते आपल्याला पैसे द्यावे लागतात. ते केस तुम्हाला जिंकून देतात आणि त्याच्यातून त्या केसमध्ये त्यांनी दादांच्याकडे गेले आणि दादांना सांगितलं की दादा, माझी एक केस आहे आणि त्याच्याकरता मला सातारच्या कोर्टामध्ये राम जेठमलानी द्यायचं. दादा होते मुख्यमंत्री. दादांनी ते ऐकल्यानंतर दादांनी सांगितल्यामुळं आंतरराष्ट्रीय दर्जाचे वकील जेठमलानी हे खरोखरीच त्या केस करता आपल्या सातारला आले आणि गुलाबराव भाऊंची केस त्यांनी ती लढली. आणि साताऱ्याच्या त्या न्यायालयामध्ये ज्यावेळी जेठमलानींना त्यांनी कोर्टात हजर करून दाखवलं आणि मग त्या वकिलाला म्हणले, आणलं की नाही, अशा पद्धतीचे गुलाबराव भाऊ होते.
एवढी जिद्दी माणसं या भागात आहेत. परंतु ती जिद्दीपणा चांगल्या कामाच्या करता तुम्ही खर्ची घातला पाहिजे. त्यामध्ये आपल्याला विकास साधायचा, आपल्याला सुधारणा करायच्या. मगाशी संभाजी गायकवाडांनी भाषण केलं. मी तर संभाजीला खूप पूर्वीपासून ओळखतो. मला आठवत आहे विक्रम बाबाला उपाध्यक्ष केलं होतं तेव्हा त्याच्या बायकोला आम्ही सभापती पद दिलं होतं, महिला बालिकाचं. तेव्हापासून संभाजी साहेबांच्याकडे यायचे, सगळे साहेबांकडे त्याच्यात माझ्या ओळखी झालेल्या आहेत. परंतु हे सगळं करत असताना त्यावेळेस पासून हे सगळी माणसं जोडायचं काम केलं. वसना असेल, वांगणा असेल, कवटेकिंचळ असेल, आपल्या भागामध्ये पाणी कसं येईल, आपल्या भागामध्ये कारखानदारी कशी वाढेल, आपल्या भागामध्ये उसाची शेती कशी वाढेल. आज देखील अनेक वेगवेगळे कारखाने आपल्या भागामध्ये चालतात. जो तुमच्या भागातला बंद पडलेला कारखाना ज्याच्यावर माझ्यावर वाटेल ते आरोप झाला, आज तो कारखाना आता त्या कारखान्याच्या माझ्या सहकार्याने माझा सत्कार केला. मी सहज विचारलं की बाबा कितीने चाललं रे तुमचा कारखाना? तो म्हणला 17,500 टनांनी परत चाललेला. 2,500चा कारखाना इथल्या लोकांना चालवता आला. आता जे चालवत आहेत ते चांगलं चालवतात. त्याच्यात एक आर्थिक सुबत्ता कोरेगावच्या परिसरामध्ये आणण्याचं काम झालं. उद्या त्या कारखान्याच्या पेक्षा कोणी जास्त भाव दिला तर तिकडे उद्या. मी तर एका माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन आहे. मी हेच तुम्हाला सांगेन, जो कारखाना उद्याच्याला तुम्हाला किसनवीर कारखान्याने चांगला भाव दिला तिकडे उद्याला, खडाड्याने दिला तिकडे उद्याला, अजिंक्यदाराने दिला तिकडे घाला, सह्याद्रीने दिला तिकडे घाला, कृष्णाने दिला तिकडे घाला, रयतने दिला तिकडे घाला. कुठं घालायचं तिकडे घाला, पण पैसे मिळतील अशा ठिकाणी घाला. काही काही कारखाने आपल्या इथं गेल्या वर्षीच पेमेंट केलं नाही असं पण मला तक्रार येतात. पण मी सांगतो खाली मला विचारून तू तिथं मी आता तुम्हाला सांगितलं बाबांनो, तुम्ही कष्ट करूया, तुम्ही बळीराजा काळ्याची सेवा करता, रद्दार ऊस काढता, त्यावेळेस तुम्हाला ज्या कारखान्यावर विश्वास आहे, ज्या कारखान्यावर तुमचा विश्वास आहे तिथं ऊस घाला. आणि मग त्यांनी काही गडबड केली तर आम्ही आहोतच. सहकार खातं आमच्याकडे, मदत पुनर्वसन खातं आहे, माझ्याकडे अर्थ नियोजन आहे, आणि या पद्धत कृषी खातं आहे, आपला दत्ताभाव भरणे करा. अशा पद्धतीने आम्ही त्यामध्ये तुम्हाला मदत करू. मित्रांनो, मला वेगवेगळ्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. आता ही जी घटना घडायला नको ती घडली, मला काही त्याच्याबद्दल माहिती नव्हतं. मी म्हणलं माहिती घेऊन सांगतो. आता काही जण म्हणलं एवढी मोठी माहिती दादाला नाही, काही माहिती कशी नाही? अरे बाबा, दादा ही सकाळी 6ला कामाला लागतोय, ते रात्री 10-11ला घरी जातो. त्याच्यामुळे मला नाही माहिती. नंतर मी माहिती घेतली, त्याच्यात काहीच व्यवहार झाला नाही. 1 रुपया कुणाला दिलाही नाही, 1 रुपया घेतलाही नाही. आता त्याची कमिटी झालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय, तिघांच्यावर FIR दाखल झाला. मी तुम्हाला आजपर्यंत सांगतो, सातारा जिल्ह्यात पण काम करताना एका माणसाने माझ्याकडे यावं की अजित पवारांना काम करताना आमचा चहाचा तो बिंदा आहे. मी इथं बसणाऱ्या कुणाच्याही 5 पैशाचा बिंदा नाही. एवढं माझं काम चोख असतं. मी बोलायला कडक आहे, मी शब्दाचा पक्का आहे. माझ्यावर आरोप झाला, 70,000 कोटीचा आरोप झाला. अरे म्हणलं त्या 70,000 कोटीतले 100च कोटी मला ते, बाकी सगळे कुठे होणार? माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी. पण काय ते मला कोणी दाखवला कुठं पैसे तर काय पैसे. दाढी टाकल्यास सगळं काही केलं. माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी दाढी टाकल्या. एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला. कारण शेवटी आम्ही जनतेचे सेवक आहोत. जनतेचं प्रतिनिधित्व करत असताना काही आरोप होता, कधी त्याच्यामध्ये आमचं कौतुक केलं जातं, कधी आमच्या घोषणा दिल्या जातात, कधी आम्हाला डोक्यावर घेतलं जातं, कधी चुका झाल्या तर आम्हाला नाकारलं जातं. हे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले जे संविधान आहे, जी घटना आहे, तो अधिकार तुम्हाला सगळ्यांना मिळालेला आहे. आणि या पद्धतीनं आपण सगळेजण पुढे चाललो. मित्रांनो, आज पण मी मागच्या काळामध्ये लाडक्या बहिणीच्या करता महायुतीच्याकडनं एक चांगली योजना आणली, लाडकी बहीण योजना. आम्ही शेतकऱ्यांच्या करता 3, 5, 7.5 हॉर्स पॉवर त्याला वीज माफी दिली. त्याच्यामध्ये 46 लाख शेतकऱ्यांचा फायदा झाला. आता 50 लाखापर्यंत पोहोचला. महिलांना 2.5 कोटी महिलांचा फायदा झाला. आज तुम्हाला माहिती आहे का रहमतपूरकरांनो, या कामाच्या करता मी तुमचा जो अर्थसंकल्प सादर करतो त्याच्या 25,000 कोटी रुपये त्या विजेचे पैसे मला त्या महावितरणला भरावे लागतात. मला म्हणजे मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री सरकार, आणि लाडक्या बहिणीच्या करता 45,000 कोटी. जे 500 रुपये आम्ही शेतकऱ्याला नमो योजना दिलेली आहे, त्याच्यात आम्हाला वर्षाला 6,000 कोटी रुपये लागतात. दिव्यांगांना आता आम्ही 2,500 रुपये महिना केला. संजय गांधी निराधारला 3,000 केले, श्रावण बाळला 3,000 केले, आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना. या सगळ्याला 1 लाख कोटी रुपये लागतात. 1 लाख कोटी रुपये बजेटमध्ये जातात त्या सगळ्या वेगवेगळ्या योजनांना. अर्थात गरिबांच्या करता योजना, मध्यमवर्गीयांच्या करता योजना, आणि साधारण 8 लाखातले 4 लाख कोटी रुपये जातात पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज. 5 लाख इथं जातात. राहिले 3 लाख. 3 लाखामध्ये महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विकासाची कामं आम्ही करत असतो. आज केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. आम्ही मोदी साहेबांच्याकडे, अमित शहा आमच्याकडे, शिवराज सिंग चौहान साहेबांच्याकडे, वैष्णवी रेल्वे मिनिस्टर त्यांच्याकडे,
अशा वेगवेगळ्या मंत्री नितीन गडकरीकडे त्या सगळ्यांच्याकडे जाऊन योजना तिथनं पैसा जास्त आणतो.